ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा, मराठीचा मुद्दा. भाजपाची पहिली प्रतिक्रिया, मंत्री महोदयांचा कवितेतून टोला. राज्यातील महापालिका निवडणुका आणि देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील महापालिकेचीही निवडणूक जाहीर झाली असून अखेर या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे एकत्र आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले होते. तेव्हापासून युतीच्या घोषणेची प्रतीक्षा महाराष्ट्राला लागून होती. अखेर आज राज ठाकरे यांनी शिवसेना मनसेच्या युतीची अधिकृतपणे घोषणा केली. तसेच मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी या युतीच्या पाठीशी मतदारांनी, मराठी माणसांनी राहावे असे आवाहन देखील ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. ठाकरे बंधूंच्या या युतीवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असं म्हणत राज ठाकरे यांनी युतीच्या घोषणेनंतर मुंबई महापालिका विजयाचा विश्वास व्यक्त केला. आता ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया देत, महाराष्ट्रात भावनिक आवाहन चालणार नाही, मुंबईतील जनता सुजाण आहे असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई करू शकतात. आम्ही सगळेच मराठी आहोत. काही लंडनमध्ये आलेले आहोत का? महायुतीतील सर्वच मराठी आहोत. सावरकर यांचा देखील अपमान यांनी केला आहे, मराठीचा देखील अपमान केला आहे. यांनी फक्त किंचित बहुमत मिळणार आहे आतापर्यंत डिवचण्याचं काम केलं आहे. उत्तर भारतीयांना उद्देशून ते बोललेत. सरड्यासारखे ते रंग बदलतात अशा शब्दात बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. उद्धवजी हे नेहमीच या मुंबई तोडण्याच्या भाषेवरनं निवडणुकीचं राजकारण करतात. पण आता हे जनतेला माहीत झालं आहे की हे केवळ निवडणुकीचा फंडा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाच्या 4 वर्षाचा पुरावा सुद्धा कळतं आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळतं की मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही, हे कुणीही करू शकत नाही. पण आता ही कॅसेट जुनी झाली आहे उद्धव ठाकरे यांची. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही. वोट चोरी आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या दोन गोष्टी आता लोकांना पटत नाही आहे. लोक याच्यावर मतदान करणार नाही. किती यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला, खोटारडेपणा हा आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धवजी असे बोलतात, याला काय अर्थ नाही. महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही. जनता भावनेच्या आहारावर मतदान करत नाही. महाराष्ट्राची, मुंबईची जनता ही सुजाण आहे. विकसित मुंबईलाच मतदान करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात. हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे. आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत. कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? लंडन मधून राहिले आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही. महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही केलाय. हे काय खोटारडेपणा करतात आणि त्यामुळं काही फायदा नाही. भावनात्मक होणार नाही, भावनात्मक मतदान होणार नाही. खरं तर हे मतदान विकसित मुंबई करता होणार आहे आणि त्यामुळं काही सांगितलं तरी फार वाट लागणार आहे. मी एक पुढे सांगेल, यावेळी उद्धवजीच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे. किंचित मत मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.